कुपवाड येथील अमानुष हल्ला प्रकरण, केसरेकर दाम्पत्याच्या हत्येचा तीव्र निषेध, आरोपीला फाशीची शिक्षा देऊन खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची आमदार सुधीर गाडगीळ यांची ठाम मागणी. सांगली दिनांक 18 ऑगस्ट 2026 श्यामनगर कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषाताई केसरेकर यांच्या पाठोपाठ मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे तिचे पती मोहन केसरेकर यांचेही आज दुर्दैवी निधन झाले. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशा अत्यंत दुर्दैवी व निर्गुण पद्धतीने प्राण गमावण्याची घटना अत्यंत संतापजनक, वेदनादायी आणि मनसुंद करणारी आहे. या दुर्दैवी घटनेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस प्रशासनाशी तातडीने संवाद साधला. आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी. हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. अमानुष कृत्यातील दोषी आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे. तसेच दुर्दैवी प्रसंगी केसरेकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करू, असा खंबीर विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी पीडित कुटुंबियांना दिला. केसरेकर कुटुंबाचा पूर्ण न्याय मिळेपर्यंत सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि दोषीला कडक शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा पुनरुच्चार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला. मागील आठवड्यामध्ये कुपवाड येथील श्यामनगरमधील केसरेकर दाम्पत्यावर एक भ्याड आणि दुर्दैवी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी त्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर केस फाईल झाली आहे. त्या दरादाबाला अटकही झालेली आहे, परंतु त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी शिक्षा मिळावीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासंबंधी मी आदरणीय देवेंद्रजींना बोलून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला लावली. तसेच त्या पती पत्नी त्या कुटुंबाची जी मुलं आज पोरकी झालेली आहेत त्यांना सुद्धा मी आणि आदरणीय चंद्रकांतदादा पालकमंत्री हे दोघेही त्या मुलाची जबाबदारी घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये सर्व पक्षांपर्यंत मदत करू याची ग्वाही देतो.